मी घाबरले ना. पाहिलं माझी पाय ओढली का नाही तुझ्याकडे. आपल्या मनाचं नातं कसं असं घट्ट रोवलंय. मला आत्या ऐकन ना. मग चल तिकडे. तिकडं नको, मग इथंच बस. बस इथं. यार तू एवढं छान बोलायला कुठे शिकलास. तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या मनातलं असं वठणवरती आलं. चल की पुण्याला. येईल की कधी मध्ये. अरे कधी मध्ये नाही, माझ्या फ्रेंड सर्कल सोबत मी तुझी ओळख करून देते ना. मस्त धमाल करू आपण. तसं पाहिलं ना, तो असल्यावर अशी कोणाचीच गरज नाही. तूच लय झाली. अरे हो, पण तू आला तर छान वाटेल ना मला. मग मला तुझी सवय लागल्यावर मला इथून जावं वाटेल का. मग तू कशाला जातीस. कसला आवाज आला, आत्या उठली वाटत. हे चल मी जाऊ का. तू जाणार पण असंच पप्पी झप्पी काही दे ना. बरं झालं बाबा आला. कशाला बोलेलं होतं. ते पसरा वाराचा आहे, ती गुणी ती वर उचलायची मांडायची. एकट्याला नाही मांडून आपण दोघं तिघं. आता तिथं बसली झोपली, तिचं कवा काम आहे का बाबा. करायला लागलं की एक काम करते आणि झोपती. काय करावं. तिला उठव. बर पण दोघं तिघ जण मांडू लाव. लाडी गुडी तिला लाव. उठवतो आणि तिला उठ. हा हा आले तर एवढं कॉम काढते आणि येते मी तर उठलं. तू तू इथं कस काय. मी इथंच झोपलो होतो. कस काय शक्य आहे. अरे खरं. तू खरंच इथं झोपला होता. आता तुझा भरोसाच नाही. तू काय बोलशील आणि करशील भरोसा नाही बाबा. बरं आता खरं सांग, कशासाठी आलता तू इथं. ते काकूंनी बोलवलं होतं. ती वरती गोणी उचलून मांडायची वाटते, त्यामुळे आलतो. कसली गोणी. असेल कशाची आता मला काय माहिती. बरं चल मी आवरते. चल ना चहा प्यायला ग. गरम गरम चहा आहे तर घे चहा. बरं चल आले. हा लवकर ये. पेला काय चहा. उसनं काय ठेवत नाही, लगेच देऊन टाकतो. अरे वा, पोरग मोठं झालंय वाटतं. हो ना ग आत्या. अगो बाई ह्यांचं काय चाललंय मला काय कळानाच. चल चहा घ्यायला. अरे सोड ना, काय करतोय आत्या बाहेर. सोडायला धरलंय काय माझं उसनं फेड. पागल झालाय. जा जा इथून. बरं तू कधी येते सांग. हा लवकरच भेटते. जा तू जा आता. कोणती कोण ठेवायची. ठीक आहे हे. नितीन, अरे तू इथं ये. तुला बघायला तिकडे घरी गेलतो मी. काय करतो इथं. बरं झालं आलास. ह्यांनी काकूने आवाज दिलता ती गोणी मांडायला. आपल्याला जायचंय. हा जायचं ना. सगळ्यांनी हात लावा. आणि ती झटकायला काय आहे का. काय ना पडत. हे सगळं हाताला लागायचं आपल्याला जायचं तसंच म्हणलं. काही वर ठेवायचं का. हा सगळं मागे चला. लावा. पकडू का मी. हा लावा. यायचं का. कुठं. चाललोय आम्ही तालुक्याला. नाही नाही जातो मी. पाणीपुरं खायला. हा लय खायला आहे तिकडं. येऊ का. आम्हाला नाही मग कधी पाणीपुरी. बाया चांगलं पोरग आहे. कवच नाही म्हणत का मार सक्का मारली की येतं. हा ना. हा लय छान आहे. आईला तुझ्यासारखं फक्त तुला जुळव जाईन तिथं लाईन. कसं काय जुळते कस काय तुझी लाईन. काय पण काय. आता काय पण म्हणजे काय पण एवढं तुला वाटतंय डायरेक्ट. वाटतंय म्हणजे हाईच वाटतंय काय. बस बरं जाऊ दे. तुला वाटतंय तुझ्या पुरतच ठेव, कोणाला म्हण नको. भया गुरु गुरु बनवायचं रे मला तुला. आज मी नितीनला एका मुलीसोबत पाहिलं, त्यामुळे माझ्या मनात खूप शंका येत आहेत.
तू माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना? मला फसवत तर नसेल ना? काय करू मी? काहीच कळत नाहीये मला. अगं झाला का चहा? आले आले. ठीक आहे सा कमी साखर टाकली बरं का, परत ओरडू नका. बरे काय करते साखर कावली? बरं मी काय म्हणत होते, ते आपले दुधाचे पैसे आले ना? दुधाचा पगार बी झालाय आणि चेअरमनला बी म्हणलं होतं थोडी उचल दे. बरं झालं. मी काय म्हणते, आपण मग ते सोनं घ्यायला जायचं का? आणि थोड्या साड्या बी घेऊन येऊ. चालतंय की, त्याला काय. म्हणजे थोडी थोडी तयारी आहेत पैसे तर करून टाकायची. हा काय आज पाऊस पडलाय, रानात काम नाही काय, जातच येणार रानात. नितीन रावांना बोलून घ्या ना, आपण त्यांना अंगठी करू. हा चालतंय, बोलून घेऊन काय, नाहीतरी मापाला लागते नसते. हा बरं एक काम करतो, फोनच लावतो त्यांना. फोन लावा, म्हणजे त्यांच्या पसंतीने घेतली ना बरं राहील. हा आणि कसं आहे, असली सवड तर उरकून जाते ना काम. हा. तयारी करायला लागते एक एक बाबा, तेवढंच जाते काम उरकून. हा बोला ना मामा. थोडी खरेदी करावं म्हणलं, आपलं तयारीला लागावा. सोनं करायचं होतं म्हणलं, तुम्ही आला असतं तर बरं झालं असतं. मामा काम होतं, मी बाहेर आहे जरा. थोडी सवड काढायला का, कसं आहे मापाला तिथं लागतानच ना तुम्हाला. बरं मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळात, जमन का नाही ते. हा जमन का नाही यायचंच बघा, एवढं काय त्याला. पाईपलाईन चालू आहे, JCB येतोय, मी बसलो येऊन त्याचीच वाट पाहतोय. त्यामुळे थोड्या वेळात सांगतो जमन का नाही. बरं बरं चाल. झालं का रे? कामात येत वाटतं काहीतरी. असं ज्याच्या त्याच्या मागे ज्याची त्याची हा. गटगट. आपल्याला सवड होती, आले असते तर बरं झालं असतं, आहे का नाही? आता आपण पाऊस पडला म्हणून झालोय निवांत. हा बरोबर आहे, नाही तर आपल्याला कशाची सवड भेटती. बरं गुरांचं बघतो मी, घास घेऊन येतो. बरं ठीक आहे, मी गुरांचं झाडून झुडून घेते आणि सगळं शेंकूर हे आवरून घेते. ठीक आहे, चालतंय. याच्यावर तुम्ही. घासाचं अवघड आहे का पावसा पाण्याचं. चला होईन तसं काढतो काही. हॅलो. काय हो, कुठे आहेत तुम्ही? एवढं काय काम आहे? काय मी काय झोपून एक काय? असं कुठं म्हंटल मी? बर जाऊ दे, बोल काय म्हणते. काही नाही, ते मला थोडं विचारायचं होतं तुम्हाला. तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? नेमकं काय म्हणायचंय तुला? का माझी जासूसी करते काय? तेच विचारते, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? गपरे, तुला माहित नाही पण ताशे ढगात नको गोळ्या आणू. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून विचारते. हो आवडते मला, आणि माझी वाईफ पण जुळते तिच्याशी. शी, खूप चुकीचं करताय तुम्ही. दोन दगडावर असं पाय ठेवून ना काही उपयोग नाही. दगड कधी ढासळतील ना कळणार सुद्धा नाही. हे बघ, आमचं एकमेकांचं प्रेम झालंय आणि आम्हाला लग्न करायचंय. पण माझ्या आयुष्याचा खेळ झाला ना, त्याचं काय? मी तुला सांगणारच होतो. अरे कधी सांगणार होतात? आता काय बोलणार घरी आणि कधी बोलणार? तू अजिबात काळजी करू नको त्याची. काय असेल ते मी माझ्यावर घेतो. बघा तुमच्या बुद्धीला काय पटतंय ते. देवा, एवढं प्रेम केलं मी या मुलावर, आणि त्याने माझं स्वतःच केलं. कुठे कमी पडले होते मी, सांग ना देवा. आता फक्त एकच कर, मला या मुलाला विसरून जायचंय. मला बळ दे. भाजलेल्या शेंगा असतात, लय भारी लागल्या असत्या. नाही खाऊ नको करू. डोकं दुखन ती काय काय असं ना. आई मला एक तुला सांगायचंय, कर मला लग्न नाही करायचं. कर बाबा, आता नसलं करायचं तर उन्हाळ्यात करू. मला लग्नच नाही करायचं. काय भांडण झालं काय?
मला मामाच्या पोरीसोबत लग्न करायचं नाही. काय पोर खेळ वाटला काय तुला? काय सांगू आता मी मामा तुझ्या? आई म्हणून तर तुला सांगितलंय मी. माझं तोंड उचकटायचं नाही, तुझं तू जाऊन सांग जा आता. मी नाही तोंडावर येणार आता. चल मी सांगतो काय होईन ती होईन. जा तुझं बापू तू सांग जा. हा जातो मी, माझा बाप आणि मी जातो. दुसऱ्या माणसाला तोंडावर आणता निघा. काय काय चाललंय तुझं? का नाही मामा पोरीवर लग्न करायचं? माझ्या मनाचं काय आहे का नाही? मी ठरवीन का नाही मामाच्या पोरीवर लग्न करून नाही तर मला लग्नच नाही करायचं. हा माझा विषय आहे. तुला आधीच कळत नव्हता का? कशाला गेलता बघायला? याला समजून सांग. मला जे विषय माहित नाही, मला आता कळलंय. मला काय माहिती असं करेल म्हणून. तो काय सांगन? तुला गोडीत सांगतोय लग्न कर. माझी मर्जी, मला नाही करायचं. आई तू सकाळ तयार राहा, मी जाऊन सांगतो आपण काय होईन ती होईन. चल रे. माघारी येऊ नको, सांगितलं नाही म्हणशील. काय झालं रे? मलाच माहित नव्हतं ते शेंगा फोडताना म्हणलाय. हा मी काय सांगायचं? चटतेचा ती बघून गेलाय रागाने. तर इकडे बघ, तुमची तुम्ही झक मारा, माय मी काय येणार नाही. ती पोरग आणि तू. नका गरम हो, शांत राहा. बर चाललोय. अगं काय अख्खी एकाएकी आली? फोन तरी करायचा ना. आलो म्हणलं आता. बरं या चला या. चहा कसं करायचं? दुधाचा की कोरा? तुम्ही बसा, मला बोलायचंय. चहाच राहून द्या. बोला की. मामा मला आत्ता लग्न नाही करायचं. मग का उन्हाळ्यात करायचंय का? मला तसं नाही म्हणायचं मामा, मला हे लग्नच नाही करायचं. अहो असलं काय बोलता? आम्ही काय करायचं? तुम्ही आमच्याकडे आला, लग्न जमवलं, माणसं गोळा केली, तारीख काढली, तवा कुठे गेलता? अहो सगळ्या वस्तीवर गावात पाहुणे रावळ्यात झालंय. तुमचं घरी विचार नव्हता झाला का? आता काय चुकलं आमचं? पोरग मनाने ठरवितंय. माझ्यात सगळं डोक्यावरून गेलं बाई. पप्पा मी माझ्या मनाने एक बोलू का? नाही करायचं ना त्यांना लग्न, जाऊ दे. कशाला जबरदस्ती करताय? आणि त्यांनी तसं ऐनवेळी नाही सांगितलं ना, इथे येऊन सांगितलं. जाऊ दे मग काय आता. ए छान पिऊ द्या ना, मी आलो मोटर चालू करून. झालं कोणी चहा? हा बोला ना अक्का. जाऊ द्या बरं का वहिनी, आम्हाला रानसून करून घ्यावं वाटत होती, पण पोराचं मग अचानक डोकं फिरलं का काय? झालं तुझ्या मना झोक. आता कोणच्या तोंडाने मी भावाच्या दारात जायचं? तोडलं ना आमचं नातं थोपार. चांगली भावाची पोरगी होती, चांगली गुणाची होती, तयार केलं त्यांना, तर तू नाही मानला त्याच्यात. तो तुपल्या पद्धतीने बघ आता. तू आता कोणी बघणार नाही तुला. तो आता ही बोलतच बसणार आहे माझ्या बरोबर. तुम्हाला हीच विषय काढायचा असेल तर मी जातो निघून. कोण नाही डोकं घालायचं आता. बघ तुझ्या मनाने गेला रागाचा. ऐका ना, वंसाने असं का केलं असेल?
माझी चाकल गेली बघ. अरे येड्याचा बाजार झालाय नुसता. आपण एवढी सगळी तयारी केली, एवढी तयारीच जाऊ दे अगं, पण माणसाने शब्द तरी कसा मोडावा. आपण खुरपायला रानात एखादी बाई सांगितली आणि दुसऱ्या दिवशी नसल सांगायची तर तिला सांगताना आपली जीभ जड होती. आणि यांनी सोयरिकीच्या बाबतीत माणसं काय म्हणत्यान, पाहुणं काय म्हणत्यान, सगळ्या गावभर सांगून बसलोय आपण. लोकांचं जाऊ दे, पण आखीला कळायला नको वे त्या पोराचं कितपत ऐकावं, काय करावं. मग काय सगळे त्यांनी त्यांच्याच म्हणण्याने चाललंय. आता काय करायचं? आता काय, मला आहे ना लोकांची काळजी नाही आणि मी कोणाची फिकीर करत नाही. माझं लेकरू, माझी पोरगी किती गरीब आहे ग. लय वाईट वाटलं असेल बघ तिला. तिचं ना इतकं बारीक तोंड बघून ना मला पण वाईट वाटतंय. मी तिच्याशीच बोलून येतो. हा चालेल. काय करते पुरी? काय नाही, ते भाजीला मूग निसत. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. हे बघ पुरी, आता जे काय झालंय का, लय वाईट झालं बघ. पण ह्याच्यात तुझी काय चूक नाही. आता आहे ना, लग्नाच्या बोली चालीत का असल्या गोष्टी होतच असतात. त्याचा लय नको विचार करू तू. नाही बाबा, माझंच काही चुकलं असेल, माझ्यातच काही दोष असेल, म्हणूनच तर माझ्यासोबत असं झालं. नाही ग पुरी, अगं उलट माझी पोरगी म्हणजे 100% सोने. पण जाऊ दे, एखाद्याच्या नशिबातच असते बघ. पण आपली पडती पोरीची बाजू, याची जास्त चर्चा व्हायच्या, समाजाने नाव काढायच्या ते ना. मी तुझं लग्न लावून देतो, तू काय बी काळजी करू नको. अगं ह्याच्यापेक्षा 10 पट चांगली सोयरीक बघन मी तुझ्यासाठी. पण काय माहितीये का, आता आपल्याला येणारी थाटामाटात मोठं लग्न नाही करता यायचं. मी दारातच आहे ना तुझं 4 माणसात लग्न लावून देईन. पण त्या लोकांना आहे ना जे आहे ते खरं सांगेन मी सगळं. आपल्याला काही लपून नाही ठेवायचं. हाय ते स्पष्ट बोलू आणि तुझं लग्न लावून देऊ. पण तुला काय अडचण नाही ना पुरी? काय झालं पुरी? नाही नाही, काय नाही. चालेल ना तुला? ह्यो बाप आहे तोवर काय काळजी करू नको. बाप आहे ना आपल्या पोरीसाठी बक्कम आहे बघ. काही बी नको काळजी करू.